अयोध्यामध्ये साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या येथील मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला। कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक उपनगरांमध्ये प्रभू श्रीरामांच्या प्रतिकृती उभारण्यात येऊन वातावरण राममय झालं होतं। कोपरगाव शहरामधील बाजारपेठेत दिवाळीचं स्वरूप आलं होतं। विविध मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊन दुपारी 12:20 शहरामधील विविध भागामध्ये महाआरती करण्यात आली। याप्रसंगी शहरासह तालुक्यातील विविध मंदिरांवर मागील 2 दिवसांपासून भव्य अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। संपूर्ण रस्त्यावर सडा रांगोळी काढत ठिकठिकाणी भगवे ध्वज देखील लावण्यात आले होते। सोमवारी अगदी पहाटेपासूनच कोपरगाव शहर भगवेमय झाले होते, तर लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व नागरिकांनी भगवे पंचे, भगवी टोपी आणि मुलांनी भगवे श्रीरामाचे फोटो असलेले टी-शर्ट परिधान करत खांद्यावर भगवे ध्वज घेऊन शहरामधून भव्य रॅली काढली होती। शहरामधील हजारो महिलांनी डोक्यावर कलश घेत भव्य मिरवणूक काढली होती, तर अनेक मंडळांनी रथ काढून त्यामध्ये लहान मुलांना रामायणामधील वेशभूषा करून विविध देखाव्यांचा रथ शहरामधून काढण्यात आला होता। तर या मिरवणुकीमध्ये जय श्रीरामाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं। शहरामधील अनेक भागामध्ये प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी, मसाला खिचडी, पेढे व बुंदीचे लाडू असे विविध उपक्रम अनेक गणेश मंडळांनी अनेक सामाजिक संस्थांनी हाती घेतले होते। तर शहरासह उपनगरामध्ये संपूर्ण वातावरण भगवेमय झाले असून कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।